जय शिवराय ट्रेडर्स. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. मागचे 4 पार्ट मध्ये तर तुम्हाला बेसिकली सगळ्या गोष्टी क्लिअर आउट झाल्याच असतील. ब्रोकर कोणता यूज करायचा आहे, कुठे अटॅच करायचंय ब्रोकरचं अकाउंट वगैरे, आणि कॅन्डल स्टिक्स पण मी आपल्याला जे इम्पॉर्टंट जी गोष्ट आहे ती बऱ्यापैकी एक्सप्लेन केलेली आहे. त्यामध्ये मी जसं तुम्हाला बोलली आहे, त्यामध्ये जर डीपमध्ये तुम्हाला सगळ्या कॅन्डल्सची इन्फॉर्मेशन पाहिजे नसेल तर मला नक्की कमेंट करा. त्यावरती पण आपण एखादा पार्ट बनवूयात. बट आपल्याला जर ते इम्पॉर्टंट नाहीये, सो त्याच्यामध्ये टाइम वेस्ट करण्यात काही पॉइंटच नाहीये. सो आपण डिरेक्टली आपल्या 5th पॉइंट वरती जाऊयात. ट्रेडिंगच्या म्हणजे आपल्या पार्टच्या लर्निंग कंटेंटच्या 5th पॉइंट वर आलेलो आहोत आता आपण. तर पहिली गोष्ट आहे इम्पॉर्टंट गोष्ट आपल्या ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज मध्ये, म्हणजे आपल्या भरपूरशा स्ट्रॅटेजीज ह्या गोष्टीवरती वर्क करतात. ओके, ह्या गोष्टीवरती वर्क करतात. तर हाऊ टू ड्रॉ सपोर्ट अँड रेजिस्टन्स. सपोर्ट आणि रेजिस्टन्स आपल्या स्ट्रॅटेजी मध्ये खूप जास्त वर्क करतं आणि वर्किंग आहे. ठीक आहे, तर त्यामुळे ही गोष्ट तुम्ही खूप डीपली शिकून घ्या. हे टेक्निकल अनालायसिसचा मोठा पार्ट आहे. म्हणजे ह्याच्यावरती मोस्टली काय होतं, रिटेलर, जसं की मी इथं लिहिलंय, रिटेलर्स मोस्टली फोकस्ड ऑन रेजिस्टन्स अँड सपोर्ट अँड रेजिस्टन्स. तर रिटेलर लोक काय करतात की सपोर्ट आला की ते लोक काय करतात, बाय करायचं ट्राय करतात की इथून आता मार्केट अपसाइडला जाणार आहे सपोर्ट घेऊन. आणि जर रेजिस्टन्स असेल तर मार्केट आता रेजिस्टन्स घेऊन डाऊन साइडला येणार आहेत. सो त्यावरती मोस्टली रिटेलर लोक फोकस करतात. ठीक आहे, आणि जर एखादा रेजिस्टन्स असेल तर ब्रेकआउट वरती ते लोक बाय करतात, आणि जर सपोर्ट असेल तर ब्रेकडाऊन वरती ते लोक सेल करतात. सो अशा रिटेलर लोकांच्या मेंटॅलिटी असतात. सो त्यामुळे आपण त्यावरती कसं वर्क करायचं आपल्या स्ट्रॅटेजीज मध्ये ते तर मी तुम्हाला सांगणार आहे. आता हे लक्षात घ्या तुम्ही, सपोर्ट म्हणजे काय. सपोर्ट मोस्टली डाऊन साइडला अवेलेबल असतात. म्हणजेच की मार्केट आता इथून वर गेलंय आणि हे जे पार्ट बनवलंय मार्केटने ते असणार मार्केटचं सपोर्ट. मग इथून वरती गेलंय मार्केट, परत रेजिस्टन्स घेऊन खाली आलंय. आता हे वरती जाऊन खाली आलंय म्हणजे हा झाला रेजिस्टन्स. खाली सपोर्ट मीन्स डाऊन साइड, म्हणजेच की जिथून मार्केट वरती गेलंय ते मार्केटचं सपोर्ट, आणि जिथून मार्केट खाली आलंय रेजिस्टन्स मीन्स अपसाइड, म्हणजे जिथून मार्केट वरतून खाली आलंय ते झालं रेजिस्टन्स. ओके, खालच्या साईडनी वरती गेलं तर सपोर्ट, वरच्या साईडने खाली आलं तर तो झाला रेजिस्टन्स. हे तुम्हाला बेसिक कळलं. आता आपण डिरेक्टली चार्ट वरती जाऊन बघूयात की ही गोष्ट मी तुम्हाला डीप मध्ये कशी एक्सप्लेन करू शकते. तर चला आपण चार्ट वरती जाऊया डिरेक्टली. तर आता आपण चार्ट वरती आलेलो आहोत. US 100चा चार्ट आहे हा. पहिलं तर आपण सगळं स्वच्छ करून घेऊ, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअरली मला सांगता येईल. ठीक आहे, तर आता आपण जी स्ट्रॅटेजी यूज करतो त्यासाठी कोणकोणते सपोर्ट आणि रेजिस्टन्स इम्पॉर्टंट असतात ते आपण बघून घेऊ. ठीक आहे, तर आपण पहिलं, हे जे आहे मार्केट ते फ्रायडेच आहे, म्हणजेच की 7 फेब्रुवारीचं आहे. आणि आपण मग काय करूयात, 6 फेब्रुवारीचं जे मार्केट आहे त्याचं ड्रॉ करून घेऊ, म्हणजे मी तुम्हाला कालच्या मार्केटचं एक्सप्लेन करू शकेल की मार्केट कसं वर्क करतं. ठीक आहे, तर आपण हे 6 फेब्रुवारीचं आपण हे बघून घेऊ चार्ट, आणि मग मी तुम्हाला 7 फेब्रुवारीचं एक्सप्लेन करते की मार्केट आपल्या सपोर्ट रेजिस्टन्स वरती कसं वर्क करतं. ठीक आहे, तर आपण हे बघून घेऊ. आता हे मार्केट झालं होतं इथे स्टार्ट, तर मार्केटने लो कुठे क्रिएट केलेला आहे, मार्केटने इथे स्टार्ट झाल्याच्या नंतर सगळ्यात खाली मार्केट कोणत्या पॉइंट वरती आलं होतं, तर ह्या पॉइंट वरती. तर आपल्याला डे लो आपल्याला सगळ्यात पहिलं मार्क करायचं आहे. ठीक आहे, डे लो हा झाला मार्केटचा डे लो. 6 फेब्रुवारीच्या मार्केटचा डे लो झाला हा. सगळ्यात हाय कोणता क्रिएट केला होता मार्केटने, इथे, बरोबर, इथे. म्हणजे क्लोजिंग आणि डे हाय एकाच पॉइंट वर होतो. सो आपण वन टाइमच ते ड्रॉ करून घेऊ. ठीक आहे, आता हे झालं डे लो, ही झाली क्लोजिंग प्राइस प्लस डे हाय, एकाच पॉइंट वरती आहे. सो त्यामुळे आपण सोबत ड्रॉ केले ते. तर आता इथे तुम्हाला कोणती गोष्ट लक्षात घ्यायची आहे की क्लोजिंग वरती मार्केट ओपन झालंय. ठीक आहे, इथे मार्केट ओपन झालंय डिरेक्टली 5 मिनिट्स टाइम फ्रेम वरती डिरेक्टली ग्रीन कॅन्डल आली आहे. मला सांगा, जर इकडनं पूर्ण ग्रीन 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 येत आहे,
प्लस क्लोजिंग वरून मार्केट सपोर्ट घेतंय, हे झालं सपोर्ट. ठीक आहे, आता इथे हे जे ओपन झालंय तर ह्याच्या खाली म्हटल्यावरती हे सपोर्ट असणार आहे ह्या कॅन्डलसाठी. सो मार्केट सपोर्ट वरती ओपन झालंय आणि प्लस अपसाइड मोमेंटम करते. म्हणजेच काय की रिटेलर लोक, जसं मी तुम्हाला सांगितलं, रिटेलर लोक सपोर्ट वरती बाय करतात. ठीक आहे, तर तसंच इथे बाईंग झोन आलाय, त्यामुळे मग त्यांचे जे स्टॉप लॉस आहेत ते डाऊन साईडला अवेलेबल असतात. प्लस मागच्या दिवसाचं ऑलरेडी ग्रीन 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 आहे. सो त्यामुळे रिटेलर लोक काय विचार करतात की आता मार्केट वरतीच जाणार आहे. त्यांच्या डोक्यात हे नसतं की आता मार्केट खाली पण येऊ शकतं. त्यांचं काय असतं की आता अजून मार्केट वरती जाऊ शकतं, एवढं ग्रीन आहे म्हटल्यावर ते अजून वरतीच जाणार आहे. आणि त्यावेळेस होतं काय, तिथे घुसतो ऑपरेटर, म्हणजेच आपल्यासारखे स्मार्ट ऑपरेटर घुसतात. आणि मग जेव्हा, जसं की आपण काल हा ट्रेड पकडला, हा वाला ट्रेड पकडलेला आपण काल, आपला इथं 75 वरती एसएल होता आणि आपली एंट्री जवळपास 47 वरती झाली होती. ठीक आहे, आपण अनालिसिस दोन्ही 5 मिनिट टाइम फ्रेम प्लस 1 मिनिट टाइम फ्रेमचं कन्फर्मेशन घेऊनच आपण एंट्री करतो आणि ही आपली वर्किंग स्ट्रॅटेजी आहे. ठीक आहे, इथे फक्त कोणता रेजिस्टन्स नसावा, इथे अपसाइडला रेजिस्टन्स नसावा, हे लक्षात घ्यायचं फक्त. आणि तिथे आपली एंट्री झाली आणि मार्केट प्रॉपरली फॉल झालेले, प्रॉपरली. ठीक आहे, तर हा झाला एक सपोर्ट. त्यानंतर हा आहे डे लो. डे लो वरती मार्केट, डे लो आणि सपोर्ट, डे लो म्हणजेच सपोर्ट, सपोर्टचं वर्क करतो तो. आणि जर डे हाय असेल तर ते रेजिस्टन्स असेल. ठीक आहे, तर आता मला सांगा, इथे डे लो वरती मार्केट काय घेते, सपोर्ट घेते. म्हणजे इथं काय करतात ते रिटेलर लोक, काय करतात ते बाय करतात ते. तर रिटेलर लोक बाय करत असताना त्यांचे एसएल कुठं अवेलेबल होतात, इथे डाऊन साईडला. ठीक आहे, तर त्यांचे कुठं, तर त्यांचे एसएल कुठं अवेलेबल होतात अशा वेळेस, डाऊन साईडला. डाऊन साईडला जेव्हा सपोर्ट वरून बाईंग येते ना, सपोर्ट वरून बाईंग येते तेव्हा समजून जायचं क्लिअरली की रिटेलर लोक इथं बाय करतात. असं नाही, कधी कधी हे वर्क नाही, म्हणजे वर्क नाही नाही म्हणू शकत, पण 85 to 90% सपोर्टला रिटेलर लोक बाय करतात, त्यामुळे मार्केट डाऊन साईड येतं. बट कधी कधी काय होतं, डबल बॉटम बनून पण मार्केट आपल्या सपोर्ट, म्हणजे सपोर्ट वर्क करतो. तो एखादा जर क्लिअर असेल की इथून खाली एसएल नाहीयेत किंवा मग असं असेल, तर त्यावेळेस काय होतं, मार्केट डबल बॉटम बनून पण मार्केट अपसाइड मोमेंटम करतं. बट 90%, 85 to 90% जेव्हा सपोर्टला अशी बाईंग येते तेव्हा मोस्टली आपली जी स्ट्रॅटेजी आहे ती मी सांगेलच कशी वर्क करते सपोर्ट रेजिस्टन्सला. बट त्यावेळेस मग आपण फिब वगैरे यूज करू शकतो. ठीक आहे, तर इथे सपोर्टला बाईंग आली आहे, तर रिटेलर लोक बाय करतात ते आणि ऑपरेटर डाऊन साईडला येतोय, म्हणजेच एसएल घ्यायला येतोय, थोडक्यात सांगायचं तर. ठीक आहे, तर मग अशा वेळेस असं मार्केट वर्क करतं. त्यामुळे हा झाला सपोर्ट आपल्यासाठी इम्पॉर्टंट. ठीक आहे, त्यानंतर ना अजून एक दुसरी कोणती गोष्ट इम्पॉर्टंट आहे आपल्या ट्रेडिंगच्या ह्याच्यामध्ये ते सांगते, सायकोलॉजिकल नंबर. सायकोलॉजिकल नंबर म्हणजेच काय की 500च्या सिरियल मधले नंबर आणि 1000च्या सिरियल मधले नंबर. 1000, ठीक आहे, 1000च्या सिरियल मधले नंबर म्हणजेच की आता हे 21500. ठीक आहे, हे 21500, मग त्यानंतर 22,000 म्हणजे 1000च्या सिरियल मधले 22,000, 22,500, 23, 23,500, 24, असे असे जे सायकोलॉजिकल नंबर आहेत ना, ते खूप जास्त मॅटर करतात आपल्यासाठी. आता मला सांगा एक सेकंड, आता इथे बघा, हे सायकोलॉजिकल नंबर पण सपोर्टचं वर्क करतं जर डाऊन साईडला मार्केट येत असेल तर. ठीक आहे, डाऊन साईडला सायकोलॉजिकल नंबर असेल तर, आणि अप साईडला जर असेल तर ते रेजिस्टन्सचं वर्क, ऍज अ रेजिस्टन्स वर्क करतं. ठीक आहे, तर मग हे पण एक सपोर्ट आपल्यासाठी इम्पॉर्टंट असतो, कारण की इथून पण बघू शकतो तुम्ही बाईंग आली आहे. आता तुम्हाला थोडंसं ऍडव्हान्स शिकवायचं झालं ना,
ह्याच्यासाठी तुम्हाला खूप स्टडी करावं लागेल, कारण की काही काही वेळेस काय होतं, मार्केट इथून केव्हा फॉल करणार आहे, सॉरी इथून केव्हा फिब मध्ये आपण ट्रेड घेऊ शकतो किंवा काय, ह्याच्यासाठी पण ऍडव्हान्स स्टडी लागतो. आता इथे मला सांगा, मी सांगते तुम्हाला, 0.5 मधून एक्झॅक्टली मार्केट डाऊन साइड फॉल केलेले दिसले. ही जी आहे ना, ही गोल्डन लेवल असते आपल्यासाठी 0.5 ची फिब मध्ये. मी तुम्हाला फिबचं पण एक वेगळा आपण त्यावरती व्हिडिओ बनवूच, की फिब कशी काय काय त्याच्यामध्ये आपल्याला फक्त यूज होणार आहे त्या सगळ्या गोष्टी. तर फिब ही लावली आपण, ठीक आहे. तर बघू शकता एक्झॅक्टली 0.5 आणि 0.6 मधून मार्केटने फॉल केलेले. तर हे कसं वर्क करतं, कधी वर्क करतं, ते मी तुम्हाला सांगते. हे झालं आपल्यासाठी इम्पॉर्टंट सपोर्ट. तर ही एक गोष्ट आपल्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे. तर आपण आता हे बघून घेऊ की मार्केट आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी युजफुल असणार आहेत. एक सेकंड. ठीक आहे, मी तुम्हाला आता 7 तारखेचं मार्केट आहे, 7 फेब्रुवारीचं. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय ड्रॉ करायचंय मी तुम्हाला सांगते. डे हाय, नाही सॉरी इथे नाही, डे हाय इथे डे हाय. सगळ्यात टॉपला मार्केट इथे जाऊन आलेलं आहे, ठीक आहे. तर मार्केटचा डे हाय, त्यानंतर मार्केटचं डे लो, आणि त्यानंतर क्लोजिंग पण इथे जवळच आहे, बघू शकता तुम्ही. क्लोजिंग पण इथे जवळच आहे. सो ते छोटंसं ड्रॉ करून घेऊ आपण. तर आपल्याला ह्या 3 गोष्टी खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. ओके, डे हाय, एक सेकंड मी तुम्हाला टेक्स्ट करून दाखवते लगेच. डे हाय ऑफ प्रिव्हियस डे. ओके, डे हाय ऑफ प्रिव्हियस डे. त्यानंतर ही झाली क्लोजिंग ऑफ प्रिव्हियस डे. हे झालं आपल्यासाठी इम्पॉर्टंट. आणि त्यानंतर डे लो ऑफ प्रिव्हियस डे. तर आपल्यासाठी ह्या 3 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. हे झालं 7 तारखेच्या मार्केटचा डे हाय, ही झाली क्लोजिंग, आणि ही झाली डे लो, ठीक आहे. आणि थर्ड थिंग, सायकोलॉजिकल नंबरला तुम्ही डिरेक्टली हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करू शकता, म्हणजे फक्त जस्ट हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची आपल्याला, ठीक आहे. 500, हा 500 वरती आलंय, ठीक आहे. हे झाले सायकोलॉजिकल नंबर, PSY नंबर आपण ह्याला बोलू शकतो, नंबर. तर ह्या 4 गोष्टी आपल्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत, ठीक आहे, मार्केटमध्ये. तर ह्या ड्रॉ करायच्या ते. आणि दुसरे सपोर्टेड रेजिस्टन्स कोणते इम्पॉर्टंट आहेत तर ते पण बघून घ्यायचे. की आता बघा, मार्केट आपल्याला फ्युचर चार्ट नुसार आपल्याला कळून जातं की मार्केट ओपन कुठं होणार आहे. इथे फ्युचर चार्ट दिसून जातो. आता सॅटर्डे संडे असल्यामुळे बंद आहे मार्केट, बट कळून जातं की मार्केट कुठे ओपन होणार आहे काय. फॉर एक्झाम्पल, जर मार्केट इथे ओपन होणार आहे, एक सेकंड, जर मार्केट इथे ओपन होणार आहे, बरोबर, इथे मार्केट ओपन होणार आहे ह्या फेसच्या इथे, तर आपल्याला मग काय काय सपोर्ट वगैरे ड्रॉ करावे लागणार आहेत तर हे पण मी तुम्हाला सांगते. हा एक सपोर्ट आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर हा एक सपोर्ट इम्पॉर्टंट आहे, हा एक सपोर्ट इम्पॉर्टंट असणार आहे, आणि त्यानंतर हा एक, ठीक आहे. तर ह्याच्यानुसार आपण एंट्री बनवणार. सपोर्ट म्हणजेच काय की मार्केट डाऊन साइडनी अपसाइड मोमेंटम करते, ठीक आहे. आणि रेजिस्टन्स म्हणजे काय की मार्केट अपसाइडनी डाऊन साइड मोमेंटम करते, म्हणजे हा झाला रेजिस्टन्स. आता हा पण रेजिस्टन्स आहे, इथून मार्केट फॉल झालेलं आहे. हा पण रेजिस्टन्स आहे, इथून मार्केट फॉल झालेलं आहे. बट कोणता इम्पॉर्टंट आहे किंवा काय ते आपल्या स्ट्रॅटेजीनुसार आपलं किंवा कुठे चालू होणार आहे मार्केट त्यावरती डिपेंड राहतं. तर ह्यामध्ये तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर ते पण सांगा, पण मोस्टली
आपल्या स्ट्रॅटेजीज मध्ये आपल्याला ह्या 4 गोष्टी जास्त इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, ह्या 4 गोष्टी आपल्याला जास्त इम्पॉर्टंट आहे. एक तर डे हाय ऑफ प्रिव्हियस डे, त्यानंतर ना सायकोलॉजिकल नंबर म्हणजेच 500च्या आणि 1000च्या सिरियल मधले नंबर, त्यानंतर ना मार्केट प्रिव्हियस डे ला कुठे क्लोज झालंय तो पॉइंट, आणि त्यानंतर ना डे लो मार्केटने काय क्रिएट केलेलं आहे, हे जास्त आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर ह्यामध्ये तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर मला इंस्टाग्रामला DM करा, मी माझं बेस्ट ट्राय केलेलं आहे. आणि एक छानशी कमेंट ड्रॉप करा. ह्या व्हिडिओच्या खाली तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स कसे लावायचे समजलं का, किंवा आपल्या स्ट्रॅटेजी नुसार आपल्याला कोणते सपोर्ट अँड रेजिस्टन्स इम्पॉर्टंट आहेत ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे ह्याच व्हिडिओमध्ये. सो तुम्हाला जर काही क्वेश्चन असेल तर DM करा बिंदास इंस्टाग्राम वरती, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला. आपली सिरीज खूप छान चालू आहे आणि नेक्स्ट व्हिडिओ पण मी हा थोडा लवकरच पोस्ट करते, आणि नेक्स्ट व्हिडिओ येईलच एवढ्या 4-5 दिवसामध्ये पण. तर सपोर्ट राहू द्या असंच तुमचं. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, छान एक कमेंट करा, आणि भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत जय शिवराय आणि थँक्यू सो मच. इंस्टाग्रामचे व्हिडिओ बघत जावा, लाईक कमेंट करत जावा तिथे पण. सो थँक्यू सो मच.